नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 6 अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग। ध्यानयोगातील भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितलेली आहे ती मी तुम्हाला श्लोक आणि त्याचा अर्थ सांगणार आहे। श्लोक नंबर 1 पासून आपण चालू करत आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, जर तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल, बघण्याची इच्छा असेल तर चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहा। तर चला आपण श्लोक नंबर 1 पासून पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय नाथाय नमः। श्री भगवानुवाच अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति ये स संन्यासीच्च योगीच्च न निरग्निर्न चक्रिय चक्रिय। भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय। पण जो अग्निहोत्रादी कर्म करीत नाही, तसेच आपले कर्तव्य करीत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही। तात्पर्य, या अध्यायात भगवंतानी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केले आहे। तरी सामान्य लोकांना, विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे। जरी या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावनाभावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे। या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्याच्या साधनांच्या पालनपोषणार्थ कर्म करीत असतो, परंतु कोणीही काहीतरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्ती वाचून, मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल, कर्म करीत नाही। कर्मफलाचा उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे। कृष्ण भावना युक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे, कारण सर्व जीव स्वरूपात भगवंताचे अंश आहेत। शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करीत असतात। शरीराचे अवयव स्वतृप्तीकरता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करतात। त्याचप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो, तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे। संन्याशांना कधीकधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवतात, परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते। या प्रकारची इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ही इच्छासुद्धा स्वार्थयुक्त आहे। त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना आविराम देऊन अर्धोन्मीलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच, पण कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो। कृष्ण भावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते। श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो। त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात। न धनं न जनं न सुंदरी कविता वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद भक्ति हेतुकी त्वयि।
हे सर्व शक्तिमान प्रभू, मला धनसंचय करण्याची किंवा सुंदरीचा उपभोग घेण्याचीही इच्छा नाही, तसेच मला पुष्कळ अनुयायी जमवण्याचीही इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे की जन्माजन्मांतर माझ्यावर तुमच्या अहैतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा व्हावी. श्लोक नंबर 2. यम संन्यासमिति प्राहुयोगम योगम तम विद्वी पांडव न हास्यन्यस्त शंकल्पो योगी भवती क्वशन. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. तात्पर्य, वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूपस्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंताची तटस्थ शक्ती आहे. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो, आणि जेव्हा तो कृष्ण भावनाभावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करवणाऱ्या कर्मांना थांबवतो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी असते. ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआप साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ असेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंताच्या आनंद प्रीत्यर्थ कर्म करण्यात संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंताचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थरत असतो, कारण कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. श्लोक नंबर 3. अरुरुचोर्मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तैस्यैव शमकारणामुच्यते. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते, आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. तात्पर्य, भगवंताशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत अवस्थाची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थानुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावाद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारूढ अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हटले जाते. अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्वाद्वारे आणि विविध आसनाच्या अभ्यासाद्वारे ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित होणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तथापि कृष्ण भावनाभावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थिर असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियाचे शमन केलेले असते. श्लोक नंबर 4.
यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषजते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगरूढ झाल्याचे म्हटले जाते. तात्पर्य, जेव्हा मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतः ही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. अन्यथा कर्म केल्या वाचून राहू शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधात असतो. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता सर्व काही करू शकतो आणि त्यायोगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. श्लोक नंबर 5. उद्धरेदात्मनात्मानं वसादयेत् आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मं. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्धजीवाचा मित्र तसेच शत्रू आहे. तात्पर्य, विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, मन व आत्मा असाही होतो. योग पद्धतीमध्ये विशेष करून बद्धजीव आणि मन हे महत्त्वपूर्ण असतात. योगाभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो. योग पद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तीपासून मन काढून घेणे आहे. या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियाच्या अधीन होतो. वस्तुतः मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो. मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो. म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल. इंद्रिय विषयाद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयाद्वारे तो आकर्षला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय. ही या शब्दाचा या मुद्द्यावर जोर देण्यासाठी उपयोग करण्यात आला आहे. म्हणजे मनुष्याने हे केलेच पाहिजे. असेही सांगण्यात येते की मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षो बंधाय विषया संगो मुक्त्यै निर्विषयम मन. मनुष्यासाठी मन हे बंधनाचे तसेच मुक्तीचे कारण आहे. इंद्रिय विषयामध्ये संलग्न झालेले मन हे बंधनास कारणीभूत असते आणि इंद्रिय विषयापासून अनासक्त झालेले मन हे मुक्तीस कारणीभूत होते. म्हणून जे मन निरंतर कृष्ण भावनेवरती संलग्न असते ते परम मुक्तीस कारणीभूत असते. श्लोक नंबर 6. बंधुरात्मात्मं मनस्तस्य येनात्मैवात्मना जित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. ज्याने मनाला जिंकले आहे, ज्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी तेच मन हे परमशत्रू असते. तात्पर्य, मनाला संयमित करणे हा अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो. ज्यामुळे मानवी जीवनाची ध्येयप्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग म्हणजे केवळ कालापव्यय आहे.
जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रूबरोबरच राहत असतो आणि याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो. वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करणे ही जीवाची स्वरूपस्थिती आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशाचे पालन करावे लागते. परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य स्वच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणारे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंधित प्रस्थापित करणे आणि त्यानंतर त्यांच्या आज्ञांचे पालन करणे होय. ज्याने कृष्ण भावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे त्याच्या बाबतीत भगवंताच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते. श्लोक नंबर 7. जितात्मन् प्रशान्तस्य परमात्मा समाहित शीतोष्णदुःखदुःखेषु तथा मानापमानायो. ज्याने मन जिंकले आहे, ज्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो, ज्याने शांती प्राप्त केलेली असते, अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. आणि तात्पर्य प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणारे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष्य आहे. मन जेव्हा माया शक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियामध्ये गुंतला जातो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने देहप्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंताच्या आज्ञेचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशाचे पालन करू लागतो. या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्ण भावनाभावित मनुष्याला तत्काळ प्राप्त होत असल्यामुळे भगवत भक्तावर सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही. ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय. श्लोक नंबर 8. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिये युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट्राश्मकाश्वन. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञानाने साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. तात्पर्य परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. याबद्दल पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे. अत श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्य मिंद्रियवय सेवोन्मुखे ही जिहादोय स्वयमेव स्फुरत्यद. आपल्या भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियाद्वारे श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि दिव्य दिलांचे दिव्य स्वरूप कोणीही जाणू शकत नाही. केवळ दिव्य भगवत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंताच्या दिव्य नाम, रूप, गुण आणि लीला प्रकट होतात. ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसारिक पंडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावनाभावित होऊ शकत नाही. शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावनाभावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो, परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभ्यासामुळे गोंधळून जाऊ शकतो. आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो, कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तो दिव्य असतो कारण त्याला सांसारिक पंडित्याशी
मुळीच कर्तव्य नसते. सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. श्लोक नंबर 9. सुहन्मित्रार्युदासीनं नमध्यस्थ द्वेष्य बन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सद्य, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. श्लोक नंबर 10. योगी युज्युत सततमात्मानं सरहसि स्थित एकाकीयेत चित्तात्मा निराशीर परिग्रह. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांतस्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. तात्पर्य: श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या 3 विविध रूपामध्ये होतो. थोडक्यात कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेमयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय. परंतु जे निर्विशेष ब्राह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशतः कृष्ण भावना भावितच असतात. कारण निर्विशेष ब्राह्म म्हणजे श्रीकृष्णांचेच आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्वव्यापी आंशिक विस्तार रूप आहे. याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात. प्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो. कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते, त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते. तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्ण रूपाने कृष्ण भावना भावित नसतात. तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल. योगाचे सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर श्रीकृष्णावर एकाग्र करणे होय. सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. भगवंतावरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि ब्राह्म विषयापासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे. परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतवणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये. जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा या सर्व पूर्णावस्थांचे आणि नियमांचे पालन पूर्ण रीतीने होते. कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही. श्री रूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात. अनासक्तस्य विषयान् यथार्हमुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्तं वैराग्यमुच्यते. प्रापजित्कतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुन मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यं बलगुगत्यते. जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो, पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूचा त्याग करतो त्याचे वैराग्य पूर्ण असते. कृष्ण भावनाभावित मनुष्य उत्तमपणे
कृष्ण भावना भावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो. म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टीचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टीचा त्याग कसा करावा हे तो जाणतो. तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टीपासून अलिप्तच असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमीच एकटाच राहतो. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो. पुंडलिकावर्धित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गे गोपाल कृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, अध्याय 6 ध्यानयोगामध्ये श्लोक 10 पूर्ण झालेले आहेत. मी तुमचा इथेच निरोप घेतो. धन्यवाद.